नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजिंक्य पाटील तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत रेंज ऑफ द फंक्शन काय असतं बघा. तर रेंज म्हणजे काय असतं विद्यार्थ्यांना सिंपल भाषेत सांगायचं असेल तर फंक्शनला आपण इनपुट आणि आउटपुटच्या कन्सेप्टमध्ये शिकत असतो, बरोबर आहे. ज्या व्हॅल्यूज आपण फंक्शनमध्ये पुट करू शकतो त्या व्हॅल्यूजला आपण डोमेन म्हणत असतो. म्हणजे ज्या व्हॅल्यू असतात एक्सच्या, जसं की फंक्शन समजा आपण कन्सिडर केलं y = x². ओके, तर या फंक्शन मध्ये एक्स हे वाय ची जी व्हॅल्यू आहे ती एक्स वर डिपेंड असते. जसं की समजा y = x² हे फंक्शन आहे. त्याच्यामध्ये y ची जी व्हॅल्यूज असतात, ओके, त्या व्हॅल्यू डिपेंड कशावर असतात? एक्स वरती. तुम्ही डिफरंट नंबर्स तिथे ठेवले एक्सच्या ठिकाणी, तुम्हाला डिफरंट व्हॅल्यूज भेटतात. म्हणजे y ची व्हॅल्यू डिपेंड असते एक्स वरती. आपण याला काय म्हणतो मग? y इज अ फंक्शन ऑफ f(x) म्हणतो, कारण एक्सच्या व्हॅल्यूवरती y ची व्हॅल्यू डिपेंड आहे. आणि ते फंक्शन काय आहे? तर फंक्शन आहे x². असं आपण फंक्शन बद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे किंवा फंक्शन काय असतं शिकलेलं आहे. तर एक्सच्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या असतात डोमेन ऑफ द फंक्शन. मग सिमिलरली वायच्या व्हॅल्यू काय असतील? वायच्या व्हॅल्यूज असतात रेंज ऑफ द फंक्शन. ओके, म्हणजे आपण असं कन्सिडर करतो की एक्सला आपण शिकत असताना काय म्हणतो? इनपुट असं म्हणतो. समजा इथं x² आहे आणि हे आपण इनपुट टाकणार आहोत, इनपुट. ओके, आणि आपल्याला काय भेटेल? आउटपुट, बरोबर आहे. जे आपण इनपुट म्हणून व्हॅल्यू ठेवतो म्हणजे एक्सच्या ज्या व्हॅल्यू ठेवत जातो, ओके, तर आम्हाला रिस्पेक्टिव्ह वायच्या व्हॅल्यूज भेटतात. जसं की समजा 1 पुट केला तर आउटपुटमध्ये 1 भेटेल, 1चा स्क्वेअर होईल, बरोबर. आणि सिमिलरली 2 पुट केला तर आउटपुट काय येईल? 4 येईल, म्हणजे स्क्वेअर होईल 2चा. हे स्क्वेअर एक फंक्शन आहे. अशा भाषेमध्ये आपण फंक्शन शिकत असतो. तर या ज्या वायच्या व्हॅल्यूज असतात, आउटपुट म्हणजे येतं वायच्या व्हॅल्यूज येतात आउटपुट म्हणून, त्याला आपण रेंज म्हणतो. मग ह्या जितक्या काही व्हॅल्यूज येतील त्या व्हॅल्यूज मध्ये सर्वात मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती येईल हे सांगणं म्हणजेच काय? त्या फंक्शनचं रेंज सांगणं असतं. जसं की आता याच्यामध्ये पाहिलात x² आहे. आता एक्सच्या जे व्हॅल्यूज आहेत आपण त्याला इनपुट म्हणत असतो. आता इनपुट म्हणून आपण 1 ठेवू शकतो, 2, 3, 4 असं इन्फिनिट व्हॅल्यू ठेवू शकतो. इन्फिनिटी पर्यंत सर्वच नंबर ठेवू शकतो, बरोबर. काही प्रॉब्लेम आहे का ते ठेवण्यासाठी? नाही. जो काही नंबर ठेवाल त्याचा स्क्वेअर आपल्याला एक्झिस्ट करतो किंवा काढता येतो, ठीक आहे, एक्झिस्ट करत असतो. सिमिलरली आपण निगेटिव्हचा नंबर ठेवली, ओके, -1, -2, -3 अप टू इन्फिनिटी पर्यंत, तरी पण त्या सर्व नंबरचा स्क्वेअर निघेल आणि आपला वायची व्हॅल्यूज रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज मला आउटपुट म्हणून भेटत असतील, बरोबर, भेटून जातील. त्यानंतर विचार करा, तुम्ही 0 जर ठेवलात, ओके, 0 हे एक्सची व्हॅल्यू ठेवलात तरी आउटपुट मध्ये तुम्हाला 0 पण भेटून जाईल, बरोबर आहे, 0 पण येऊन जाईल. तर या फंक्शन मध्ये कसं बघा, मला सांगा. आता या फंक्शनचा तुम्ही विचार केला तर इनपुट मध्ये तुम्ही -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी पर्यंत, -इन्फिनिटी असं फिरत यायचं, +इन्फिनिटी पर्यंत सर्व व्हॅल्यू तुम्ही ठेवू शकता. मग सिमिलरली या जर व्हॅल्यू ठेवल्या इनपुट म्हणून तर आउटपुट म्हणून तुम्हाला काय भेटतं? आउटपुट म्हणून सर 0 पासून इन्फिनिटी पर्यंतच भेटेल मला कधी आउटपुट म्हणून निगेटिव्ह नंबर भेटेल का? तर निगेटिव्ह नंबर कधीच भेटणार नाही, कारण कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा ऑलवेज असतो पॉझिटिव्ह. आपण एनी रिअल नंबर तिथे डोमेन म्हणून ठेवू शकतो, एक्सची व्हॅल्यू ठेवू शकतो, पण आउटपुट म्हणून तुम्हाला काय भेटेल? आउटपुट म्हणून तुम्हाला भेटेल 0 to इन्फिनिटी पर्यंतचे नंबर्स, म्हणजे ऑल रिअल नंबर्स भेटतील. कोणते? ते पॉझिटिव्ह वाले भेटतील, ठीक आहे, रिअल नंबर भेटतील. फक्त आपण इंटिजर ठेवलेत, रिअल नंबर भेटतात, ओके. तर या फंक्शनचा रेंज काय असेल? तर रेंज असेल या सर्व व्हॅल्यूज मध्ये सर्वात लहान व्हॅल्यू कोणती आहे? 0 आहे, ओके. सर्वात मोठी व्हॅल्यू काय असेल? इन्फिनिटी पर्यंत येईल, ओके. तर मग या फंक्शनचा रेंज विचारलं तर रेंज काय सांगायचं? मिनिमम व्हॅल्यू आहे 0, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? इन्फिनिटी. हे पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे चाललोय आपण, ठीक आहे. आणि 0 भेटेल का? तर 0 भेटतं, त्यामुळे इकडे स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा. इन्फिनिटी आपला अननोन नंबर आहे त्यामुळे इथं सिंपल ब्रॅकेट यूज करत असतो. तर हे काय आहे? तर रेंज आहे या फंक्शनची, बरोबर आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक फंक्शनचं एक रेंज असतं, ओके. तर ते आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर आहे. तर याच्यासाठी बघा डेफिनेशन एकदा लिहितो मी परत. हे तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगितलेलं आहे रेंज काय असतं. तर आपण काय करू, एक डेफिनेशन लिहितो मी याची. बघा डेफिनेशन सांगता येतं. फर्स्ट आपण असं म्हणू शकतो, दी व्हॅल्यूज ऑफ वाय, दी व्हॅल्यूज ऑफ वाय फॉर विच एक्स इज डिफाइंड, म्हणजे अशा वायच्या व्हॅल्यूज ज्या ठिकाणी एक्स म्हणजे काय? डोमेन डिफाईन आहे, म्हणजे ज्या व्हॅल्यू परमिसिबल आहेत. एक्सच्या व्हॅल्यू सर्व काही शक्य नसतात काही फंक्शन्स मध्ये. इथं एक्सची व्हॅल्यू ऑल रिअल नंबर चालतात, पण काही फंक्शन मध्ये एक्सला लिमिटेशन असतं, जसं डोमेन मध्ये आपण शिकलेलं आहे. तर डोमेन मध्ये काही व्हॅल्यूजला एक्सच्या लिमिटेशन असतं, त्यामुळे ज्या व्हॅल्यूज डिफाईन आहेत एक्ससाठी, एक्सच्या ज्या व्हॅल्यू डिफाईन आहेत, ओके, त्या व्हॅल्यूजला जे आउटपुट येतं
म्हणजे वायची व्हॅल्यूज त्याला आपण म्हणतो रेंज. ओके, व्हॅल्यूज ऑफ वाय फॉर विच एक्स इज डिफाईन्ड. एक्स डिफाईन असलेलाच पाहिजे. ओके, जो एक्स डिफाईन नाही त्या व्हॅल्यूला आउटपुट भेटणारच नाही. ओके, त्यामुळे ते वाय येणारच नाही. ओके, तर ही एक डेफिनेशन झाली. किंवा ज्या विद्यार्थ्यांना ग्राफ माहिती आहे, जे फंक्शनचे ग्राफ्स आहेत, ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण शिकतो ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे ग्राफ्स आहेत, बरोबर आहे. पॉलिनॉमियलचा ग्राफ येतो, लिनियरचा ग्राफ आहे, सिमिलरली क्वाड्रॅटिक फंक्शनचा ग्राफ आहे, एक्सपोनेन्शियलचा आहे, लॉगचा आहे. आपण हे सर्व शिकलेलं आहे क्लासमध्ये, बरोबर. तर ते ग्राफवरनं पण तुम्ही रेंज ओळखू शकता. जर क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जर तुम्हाला एखाद्या दिलेल्या इक्वेशनचं तुम्हाला ग्राफ माहित असेल तर तुम्ही ग्राफवरनं तिची रेंज ओळखू शकता. त्यासाठी डेफिनेशन काय मित्रांनो, तर ग्राफ जर माहित असेल तर आपण म्हणू शकतो दी एक्सपान्शन ऑफ ग्राफ along the y axis. तर y axis च्या अलॉंग ग्राफचं एक्सपान्शन किती आहे, म्हणजे y axis आहे तर ग्राफ y axis च्या अलॉंग इकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी इथं मायनस इन्फिनिटी, तर y axis च्या अलॉंग ग्राफ किती आहे. ओके, तर याच्यावरनं काय सांगतो आपण, रेंज सांगतो. समजा या ग्राफमध्ये या ग्राफची मिनिमम व्हॅल्यू सपोज इथं आहे, हे मी म्हणतो हे ए आहे. ओके, हे किती आहे ए, तर याच्या खाली ग्राफ येणार नाही. हा सपोज करा की हा ग्राफ याच्या खाली येणार नाही आणि हा ग्राफ वरतीच जाईल, बरोबर. तर मग याची मिनिमम व्हॅल्यू किती आहे, म्हणजे या ग्राफचं एक्सपान्शन अलॉंग दी वाय काय आहे, ए पासून वरती, आणि हा वरती ग्राफ इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. म्हणजे या ग्राफचं एक्सपान्शन वाय ऍक्सिस वरती ए पासून पॉझिटिव्ह पर्यंत आहे, पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत आहे. त्यामुळे याला काय म्हणायचं, रेंज सांगत असताना काय करायचं मग ए टू इन्फिनिटी. तर याचं रेंज काय लिहिता येतं, रेंज लिहिता येईल तुम्हाला ए टू इन्फिनिटी असे रेंज लिहिता येतं, बरोबर आहे. ओके, एक वेळेस मी फक्त चेक करतो हे दिसतंय का नाही. ठीक आहे, दिसत आहे. ओके, तर रेंज काय असेल मग ए टू इन्फिनिटी पर्यंतची रेंज असेल, म्हणजे एक्सपान्शन ऑफ द ग्राफ अलॉंग दी वाय ऍक्सिस. जसं एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला आणखी एक. सर्वांना माहिती आहे की साईनचा ग्राफ कसा असतो, बरोबर आहे. साईनच्या ग्राफमध्ये थोडंसं व्यवस्थित समजून येईल. ओके, एक साईनचं सांगतो आणि मग टॅनचं सांगतो मी तुम्हाला, हा कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ओके, तर बघ साईनचा ग्राफ जसं की सर्वांना माहिती आहे, हा सायनोसॉइडल कर्व. ओके, अशा टाइप मध्ये ग्राफ येतो, इन्फिनिटी पर्यंत चालू आहे इकडे, या साईडला पण असं ग्राफ येईल, बरोबर आहे. थोडं व्यवस्थित आलं नाही. ओके, समजण्यासाठी काढलाय. तर या ग्राफची मॅक्झिमम व्हॅल्यू, हा जो पॉइंट आहे, हे जे पॉइंट्स आहेत हे तर किती असतं, तर 1 असतं, आणि हा लोअर पॉइंट किती आहे, -1. म्हणजे तुम्ही y इक्वल टू साइन एक्स हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये y ची व्हॅल्यू डिपेंड आहे x वरती. तुम्ही एकशे अँगल बदला, साइनचा अँगल 0 पासून इन्फिनिटी पर्यंत ठेवत जा. ओके, तुम्हाला ऑलवेज व्हॅल्यू काय येईल y ची, तर y ची व्हॅल्यू -1 to 1 च्या मध्ये येईल. कधी पण साइनच्या फंक्शन मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज -1 पेक्षा लहान कधीच भेटणार नाही, बरोबर. आणि व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी पण भेटणार नाही. तुम्ही इथं अँगल जो ठेवणार आहात तो किती मोठा ठेवा, ओके, आणि किती लहान ठेवा, निगेटिव्ह पण ठेवून बघा, तुम्हाला आन्सर ऑलवेज येईल -1 to 1 च्या मध्ये. त्यामुळेच ग्राफचं जे एक्सपान्शन आहे अलॉंग दी वाय ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, तर ह्या ग्राफचं एक्सपान्शन अलॉंग दी वाय ऍक्सिस किती आहे, तर मिनिमम आहे -1 ला आणि मॅक्झिमम आहे 1 ला. तर याचं रेंज काय येतं मग, तर साइन एक्सचं रेंज येतं -1 to 1, आणि -1 पण भेटतं आणि 1 पण भेटल. ओके, त्यामुळे इकडे काय करायचं, दोन्ही साईडला करायचं स्क्वेअर ब्रॅकेट. तर हे त्याची रेंज आहे. तर असं रेंज ओळखण्यासाठी ही डेफिनेशन लिहिली. म्हणजे या डेफिनेशनवरनं, तर हे ज्या कन्सेप्ट या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट माहिती आहे त्यासाठी याचा यूज करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, समजला असेल. आपण काय करू आता, हे रेंज कसं फाइंड करतात हे पाहूया. ओके, रेंजचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. टॅनचं एक सांगतो लगेच बघा, टॅनचा ग्राफ कसा असतो, तर टॅनचा ग्राफ पासिंग थ्रू ओरिजिन असतं, हे असं येईल, बरोबर. इथं 90 असतं, 90 ला कधीच हे ग्राफ टच करणार नाही, इकडे असतं -90. ओके, आणि परत इथं 0 आहे, ज्या ठिकाणी येतात परत इथे 90 आहे, तर इथं पाय सपोज, पायच्या ठिकाणी पण असंच ग्राफ येईल. ओके, हे असं लाईन चालू असतात, हे वरती असं खाली, या साईडला पण सेम, इथं -पाय आहे तर असं येईल, असं येईल. तर हा आहे टॅनचा ग्राफ. ओके, तर याच्यामध्ये बघा टॅनच्या ग्राफमध्ये टॅनचं ग्राफ जो आहे तो वाय ऍक्सिसच्या अलॉंग किती आहे, त्याचं एक्सपान्शन किती आहे, तर हा ग्राफ इकडे -इन्फिनिटी पर्यंत येणार आहे, बरोबर. तर -इन्फिनिटी पर्यंत येणार आहे, म्हणजे पूर्ण -इन्फिनिटी पासून ग्राफ कुठे चाललंय, वरती पूर्ण ग्राफ +इन्फिनिटी पर्यंत चाललेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या ग्राफचं एक्सपान्शन -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी आहे, बरोबर. -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी पूर्ण वाय ऍक्सिसच्या अलॉंग एक्सपान्शन आहे. पूर्ण -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी म्हणजेच काय,
तर याची रेंज असते आर. हा ग्राफ आहे tan x चा, बरोबर. आणि रेंज काय येईल मग, रेंज ऑफ tan x किंवा tan, ओके, ते काय असतं, तर आपण म्हणतो आर. ओके, इक्वल टू आर लिहा. तुम्ही मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी लिहू शकता किंवा आर लिहिलं तरी चालतं. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक फंक्शनचं रेंज पाहत असतो, काही शिकत असतो, बरोबर आहे. आता काही फंक्शनचं तुम्हाला डायरेक्टली ग्राफ माहित नसतो किंवा काढता येणं शक्य नाही. ओके, तर त्यामुळे त्या केसमध्ये काय करायचं, तर काही स्टेप्स आहेत किंवा काही ट्रिक्स आहेत, ते यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून त्याची रेंज पाहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू, हा व्हिडिओ इथेच थांबूया, जास्त मोठा व्हिडिओ होईल. आणि पुढचा जो पार्ट असेल या व्हिडिओचा सेकंड पार्ट, ओके, तर त्या पार्टमध्ये आपण काय करू, रेंज कसं फाइंड करायचं याच्यावरती एक 2-4 एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आणि नंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत PYQ, ते क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करत जा आणि कमेंट करत जा. तुमचे काही सजेशन असतील तर ते सांगा, आपण 100% प्रयत्न करू त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आणि ते सजेशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, तोपर्यंत बाय बाय.